कृष्ण करे तेरा हर सुख सपना सच हो जाए, ऐसी गोद भरे कि तेरे घर के आग चमक जाए, कि अपने आंगना में दीप नया जलने वाला है, कि नन्हे पदमों से कोई छम छम चलने वाला है। हाँ एक नन्हा सा मेहमान आने वाला है।
हाच आनंद कसा साजरा केला ते आपण पाहणार आहोत. चला तर मग आनंद साजरा करूयात. फोटो घ्या त्यांचा. या छोट्याशा परिचयाने सगळीकडे आनंदी आनंद होता. घर अगदी दुमदुमून गेलं होतं. मग काय, आता या छोट्याशा परीला कोणत्या नावाने हाक मारायचे बरे? आपण तिला लाडाने पिंकी, सोनू, पिल्लू, राणी असं आपण तिला टोपण नावाने हाक मारतो. पण तिला स्वतःचं असं हक्काचं नाव हवं की नाही? तिला जे स्वतःचं अस्तित्व असं दाखवणारं, ओळख असं शेवटपर्यंत दाखवणारं असं नाव हवंय. चला तर मग आपण बाळाचं बारसं करूयात. सपना. आता हे छोटंसं बाळ सगळीकडे दुडू दुडू घरामध्ये धावत होतं. आई म्हटलं की काय असतं,
तुम्हाला माहिती आहे का, आपल्या जगातली सर्वात सुंदर स्त्री म्हणजे कोण? आई, हो की नाही? आई म्हटलं की कसे लगेच अगदी अंतःकरणातून शब्द बाहेर पडतात. तर मी तुम्हाला आईबद्दल आज 4 ओळी सांगणार आहे. जिने वाहिले 9 मास ओझे, जिने वाहिले 9 मास ओझे, जिने चिंतिले नित्य कल्याण माझे, जिला मोदतो पाहुनी बाललीला, नमस्कार माझा त्या जन्मदात्या माऊलीला, त्या जन्मदात्या माऊलीला. इथे उपस्थित असणाऱ्या सर्व माऊलींना या 4 ओळी समर्पित आहेत. तर आपली ही छोटीशी परी घरामध्ये सगळीकडे आईबाबांचं बोट धरून सगळीकडे दुडूदुडू धावत होती. तिचे हट्ट पुरविणे, तिचे लाड पुरविणे यातच या दोघांचा वेळ कसा जात होता, दिवस कसा संपत होता कळतच नव्हते. आपली ही छोटीशी परी मोठी होत होती. आता ती शाळेत जाऊ लागली होती. शाळा म्हटलं की काय आलं हो? शाळा म्हटलं की दंगामस्ती आली की नाही, हो की नाही? मग आपण सपनाला विचारू, तिने शाळेत दंगामस्ती केली आहे का? माझ्या या प्रश्नावरूनच तिला इतकं हसू आलं की तिने नक्कीच शाळेत भरपूर दंगामस्ती केली असणार, हो की नाही? नक्कीच. पण आता आमच्या या मुली कशा दंगामस्ती करतायत ते पाहणार आहोत. चला तर मग. क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई? देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई? बारिश है या आसमान में छोड़ दिए हैं नल खुले कहीं? हम जैसे देखिए जहाँ कशी वाटली आमच्या मुलींची दंगामस्ती? सगळ्यांना नक्कीच इथे आपापली शाळेतली दंगामस्ती, शाळा आठवली असणार की नाही? शालेय जीवनाचा पटल सर्कल सरकून आता आपली ही छोटीशी परी जी शाळेत जात होती ती कॉलेजमध्ये जाणारी तरुण युवती बनली. भातुकलीचा खेळ खेळणारी आपली ही सपना आता खऱ्या भातुकलीच्या खेळाची स्वप्न रंगून आली. ती दिवे स्वप्न पाहण्यात रंगून गेली. जोडीदाराची ओढ लागली. एका नाजूकशा कळीचे रूपांतर फुलात झाले होते. या वेलीवरच्या पूर्ण आकार प्राप्त झालेल्या फुलाला आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याची गरज वाटू लागली. मग काय हो, आईसारखी आणि आईशिवाय दुसरी कोण आपली सखी असते का? जवळची मैत्रीण असते की नाही? ती कोण असते? आपली बेस्टी असते. सपना ही आपल्या आईजवळ आपले मन व्यक्त करू लागली, आपल्या भावना व्यक्त करू लागली आणि आई ही तिला अगदी जवळच्या मैत्रिणीप्रमाणे बाईपणाचं, स्त्रीपणाचं महत्त्व समजावून सांगू लागली. आता हेच बाईपणाचं आणि स्त्रीपणाचं महत्त्व आपण पुढच्या गाण्यातून
घेता आत्मसातही केली. तेवढ्यात तिला रोहितरावांचे स्थळ आले. बघा, सपनाचा चेहरा लगेच खुलला, गालावर लगेच खडी. असं आलं गालामध्ये तिला. मग काय, सगळीकडे लग्नाची घाई गडबड सुरू झाली. लग्न ठरले, दारी तोरण बांधले गेले, सनई चौघड्यांचे सूर घुमू लागले. आता आपली सपना आणि रोहितराव हे दोघे जाऊन पवित्र बंधनात अडकले गेले. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. या घरची लाडकी लेक सपना ही सासरी जाणार या भावनेने आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू पाहत सपनाचे मन सुद्धा भारावून आले बर का. आपण आता या पुढच्या बाबा मैं तेरी बन का टुकड़ा हूँ तेरे दिल का, एक बार फिर से दहलीज पार करा दूँ।
कसा वाटला हा सगळा लग्नाचा सोहळा? आता लग्न झाले, लग्नातले सगळे कार्यक्रम आटोपले, विधी पूर्ण झाले, मग काय हो आता? त्यांना थोडासा वेळ हवा की नाही? त्यांना थोडी स्पेस हवी, एकमेकांना समजून घेण्यासाठी, एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेण्यासाठी. मला वाटतं म्हणूनच लग्नानंतर लोक फिरायला जातात, जोडपं फिरायला जातात. आपण सपनाला विचारूयात की ती कुठे गेली होती लग्नानंतर? गोवा. अरे वा. लॉकडाऊन मध्ये तेच एक ऑप्शन होतं गोव्याला. म्हणजे लॉकडाऊन मध्ये झालं. पण आता आमचं पण जोडपं फिरायला चाललंय. आपण बघूया झालंय का नाही त्यांची तयारी. झाली वाटतं. चला तर मग बघूया आमचं जोडपं काय काय करतं ते. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, स्वर्ग हा नवा वाटतो हवा, त्यातही तुझी जणू उन्हात गारवा. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, त्यातही तुझी जणू उन्हात गारवा. स्वर्ग साजरी या पुण्यात भेड लावतो जीवा तुझ्याच गोडवा. स्वर्ग हा नवा. आनंदाने गाते चैतही सांजना. उन्हात कारवा. सिक साजरी या कुड्यामणी भेट लावतो किंवा तुझाच गोडवा. स्वर्ग हा नवा. आपले घर स्वप्नातले धणी झुलले तन मन मनातले आहात का दोघेजण? हो 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 हो. हा सर चालेल. सपना आणि रोहितराव
वा मस्त. एकदा जोरदार टाळ्या उंचावू दे या दोघांसाठी. विचार न होऊ लागली, तो किंवा ती कधी येणार, म्हणजे पेढा येणार की बर्फी येणार. अशातच त्या गोड बातमीची चाहूल लागली आणि देवानेही सपनाची इच्छा पूर्ण करत सपनाला डोहाळे लागले. ही गोड बातमी सासरच्या आणि माहेरच्या मंडळींना सुखावून गेली. चला तर मग आपण पाहणार आहोत पेढा येणार की बर्फी येणार. सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला. बाळाचाच नुसता जन्म होत नसतो, त्याचबरोबर मातेचाही जन्म होत असतो. आई होण्याचा आनंद आणि त्याचबरोबर ती भूमिका चोख पार पाडण्याची जबाबदारी सपनावर होती. पण बाबा म्हणून रोहित रावांना सुद्धा आपली बाजू सांभाळावीच लागणार होती. काल परवापर्यंत एकेरी नावाने ओळखले जाणारे आपले हे दोघे आता आई बाबा या भारदस्त नावाखाली मिरवणार होते. नात्यांची वी घट्ट होणार होती. या प्रेमळ नात्याची चाहूल आम्ही आता तुम्हाला पुढच्या गाण्यातून दाखवणार आहोत. चला तर मग या गाण्यासाठी मी सपनाचे आई बाबा हे मस्त आहे.
आणि बाळाची तयारी कशी केलेली आहे हे आपल्याला थोडंसं त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. सर्वात प्रथम तुमचं लग्न लव्ह मॅरेज की आहे हे उत्तर तुम्ही मला बोलून जाणार काय नंतर अरेंज मॅरेज. रोहितराव म्हणतायत लव्ह प्लस अरेंज म्हणजे लव्ह मॅरेज. ॲक्च्युली कसं आहे ना, बरं तुमचं लव म्हणताय, तुम्ही लव प्लस मॅरेज म्हणताय, मग लव तुमचं झालं कुठं? म्हणजे तुम्ही कुठे एकमेकांना भेटलात? आम्ही पुण्यामध्येच भेटलो होतो. म्हणजे कुठे? कॉलेज, शाळा, कुठं काहीतरी शिक्षण घेत असं? घरी भेटलो होतो. घरी म्हणजे याच्या घरी का? स्वप्नाच्या घरी म्हणजे तुमच्या नात्यात, म्हणजे तुम्ही जात होता घरच्या घरी असं म्हणजे काय असेल? कॅफेमध्ये भेटलो होतो इथं. स्थळ आलं होतं, आम्ही कॅफेमध्ये एकदा भेटलो होतो, पण ते काही कारणांनी नाही झालं. पण 3 वर्षानंतर हे स्थळ आलं. अरे वा वा, ते तुमची वाट बघत होते. 3 वर्षांनी परत रोहितराव स्वप्नाला भेटलेला आहे. ते त्यांना कोणतीच मुलगी आवडत नव्हती, स्वप्नाशिवाय. सर्वात आधी कोणी विचारलं, म्हणजे प्रपोज कोणी केलं? प्रपोज काही नाही, मी माझ्या साईडने मी प्रयत्न केला होतो. अंडरस्टँडिंग झाली आमची, वाटलं की लग्न करा. ओके, बरं तुमचं जमलं किंवा प्रपोज केलं किंवा तुमचं अंडरस्टँडिंग झालं, जमलं तुमचं. सर्वात आधी आय लव्ह यू कोणाला म्हणाल? आय थिंक मीच म्हणतो. ऐकायला येते का मागे? हे दोघे जण काय बोलतात ते नाही येते, जर थोडा मोठा आवाज. आय थिंक मीच म्हणतो ते. हो बरं, ते तेव्हा बोलले होते दोघं जण भेटल्यानंतर. आपल्याला कळालंय का ते बोललेले किंवा ऐकायला आलंय का आपल्याला? नाही. तर आज आपण त्यांच्याकडून म्हणून घेऊया. चला, कोणाकडून सुरुवात करायची? तुझ्याकडे आय लव्ह यू रोहित. आय लव्ह यू स्वप्ना. ऐकायला आलंय का सगळ्यांना? ओके, आता यापुढील उत्तर तुम्हाला मी 2 हातात सॉक्स दिलेले आहे. तर रोहितराव जर उत्तर असेल तर ब्ल्यू सॉक्स वर करायचं आहे, तर मी सॉक्स द्यायचं. ओके, किचनमध्ये जास्त वेळ कोण रमतं? इकडनं लगेच हातवर आलं. पण रोहितराव तुम्हाला आवडतं का? म्हणजे किचनमध्ये काहीतरी करायला किंवा एखादा पदार्थ करून घातलाय का तुला असं स्वप्नात? मला कुकिंग करायला आवडतं, कधी कधी घेतो. वेळेअभावी ते कधी कधी करतात. पण केलं तुम्ही किचनमध्ये गेलात तर काय करता तिच्यासाठी? किंवा तुम्हाला काय आवडणारा पदार्थ एखादा? मी तुला आतापर्यंत पावभाजी दाखवली. दाखवली का खाऊ घातली? खाऊ घातली. स्वप्नाच्या आवडीची वाटतं पावभाजी. ओके स्वप्ना, कशी होती पावभाजी? छान करतात. अरे वा, म्हणजे पावभाजी काय आता पण सांगायला काय हरकत नाही. तू कधी त्यांना कधी पावभाजी करायला असेल तर रोहितराव करणार आहे ते म्हणतायत. बघ, ट्रॅव्हलिंग करायला कोणाला आवडतं? म्हणजे जास्त फिरायला कोणाला आवडतं? अरे वा वा वा, रोहितरावांना आवडते म्हणजे प्रश्नच नाही आहे. रोहितराव स्वप्नाला घेऊन जात असतील की नाही? बरं, फिरायला जास्त आवडते. मग फिरायला गेल्यानंतर थोडा खर्च होतो, म्हणजे जास्त खर्चिक कोण आहे? खर्च कोण जास्त करतं? म्हणजे कधी फिरायला नाही, म्हणजे कधी पण असं एक हातवर आले नाही तसंच ठेवायचं आहे आपलं. बरोबर आहे, आता म्हणतायत बरोबर आहे. बायकांचाच खर्च असतो, बरोबर आहे. आम्हाला मॅचिंग लागतं सगळं. या साडीवरचं मॅचिंग, त्या साडीवरचं, हे का नाही, ड्रेसवर सगळं मॅचिंग लागतं. आमचाच खर्च असतो, पण आम्ही ते सगळं काही काही गोष्टी आम्ही संसारासाठी घेतो. हो की नाही सपना? ओके, बरं. तुमचं एकमेकांवर जास्त प्रेम आहे, तर सर्वात जास्त प्रेम असं वाटतं की माझं प्रेम तुझ्यावर जास्त आहे. म्हणजे रोहितरावला वाटतं की सपनावर माझं आहे, सपनाला वाटतं की रोहितराव जास्त आहे. असं कुणाला वाटतं की माझं जास्त प्रेम आहे? म्हणजे हात वर झाले का असं एकमेकांवर? अरे वा वा वा, रोहितरावांचं स्वप्नावर भरपूर प्रेम आहे, जास्त आहे. बरं, तुमचं लव्ह मॅरेज आहे. जिथं प्रेम आहे तिथं थोडंसं भांडण होतं. मग भांडण कोण करतं? किती लवकर हातवर येत आहे की नाही इकडे रोहितरावांचं? ठीक आहे, सपना भांडण करते, उत्तर बरोबर आहे. पण आता भांडण झालं तिथं मग कोणीतरी माघार घ्यावीच लागते. कोण बॅकूट येतं? बरं ठीक आहे, आपल्याला घ्यायचं आहे की नाही? समोर बरोबर आहे. तुमच्यामध्ये असं गाणं कुणाला येतं का? छान गाणं तुम्हाला? तिला? अरे वा, सपना तुला गाणं येत आहे?
येते ना काय हा थोडं फार आम्हाला 2 ओळी झाल्या तरी चालते 2 ओळी सांग म्हटलं गाणं कोणतंही तुला आवडणार कोणतंही इकडं आम्हाला हाताला बरं आम्हाला कळलंय तुला गाणं येते म्हणून 2 ओळी कोणत्याही तुला आवडणाऱ्या किंवा त्यांच्यासाठी अशा गाऊन दाखवायच्या मेरे दिल की जो रखे है तूने कदम तेरे नाम पे मेरी जिंदगी मेरे हमदम हंसी का मैंने जीना जीना यहाँ जीना हंसी का मैंने जीना मेरे हमदम खूप छान टाळ्या झाल्या पाहिजे तुझा खूप सुंदर गोड आवाज होता स्वप्नाचा तो म्हणून दाखवते का सर्वांना आता बाळासाठी अंगाई गायची आपल्याला ओके चला लग्न झाल्यानंतर बाळासाठी कोण उत्सुक होतो दोघेही होते बरोबर आहे आता आपल्याला पाहिजे आता कोणतरी हवं आहे तर गुड न्यूज कळाल्यानंतर कोणाला आनंद झाला म्हणजे सर्वात जास्त आनंद कोणाला झाला दोघांनाही झालाय तसेच घरातील आजी आजोबा आहेत नातेवाईक आहेत सगळ्यांनाही गुड न्यूज कळाल्यानंतर आनंद झालेला आहे बरं बाळावर जास्त प्रेम कोण करणार बाबा करणार आहेत आईचं पण असतं पण बाबा खूप प्रेम करणार आहे तसेच घरातील आजी आजोबांचंही बाळावर प्रेम असणार आहे बाळाचं नाव कोण ठेवणार वा छान आहे दोघांनी ठेवले रोहित्रा म्हणतात मी आणि सपना पण म्हणते मी तर छान आहे ट्युनिंग दोघांचं चांगलं आहे दोघे एकमेकांना समजून घेत आहेत दोघंही बाळाचं नाव ठेवणार आहेत मग बाळाला सवय शिस्त असं कोण लावणार आहे हो गुड 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 बाळा पण बाबा पण लावणार आहेत ऑफिसवरून आले की जमून बाबून बाळाशी खेळणार आहेत आणि त्यालाही चांगल्या सवयी जोडती लावणार आहेत तुम्हाला म्हणजे असं वाटतं ना म्हणजे शेवटचा प्रश्न आहे की तुम्हाला मुलगा हवी की मुलगा मुलगी हवी की मुलगा असं कोणतरी वाटतं ना मग दोन्ही हात करायचे दोघांनाही काही असलं तरी चालणार आहे दोन्ही हवे बाळ बाळांतील आणि बाळ सुखरूप राहावं हीच देवाची प्रार्थना आता शेवटचा अजून एका आहे प्रश्न ओखाना घ्यायचा आहे दोघांनी सासूबाई आहे माझ्या प्रेमळ स्वभावाचे आणि सासरे आहे हौशी रोहित रावांचं नाव घेऊन तुम्हा सगळ्यांचं आभार व्यक्त करते बेबी शावरच्या फंक्शनच्या दिवशी खूप सुंदर खूप छान कधी नाव येतं पोटातून कधी नाव येतं गळ्यातून लग्न असो व डोळ्या जेवण सपनाचं नाव येतं हृदयातून काय झाल्या पाहिजे या दोघांसाठी गुलाब तुम्ही गुलाब मी वाजली
केला वाटतं त्यांनी बघा बरं. बटन तिकडून बटन दाबलं असेल.